दारूने शरीराचं मातेर झालं. दादाला माहितीये, इस्रोला माझे व्हिडिओ पाहिलेत. मी रोज सांगतोय, जालन्यापाशी माझं गाव आहे दादा. जालना जिल्ह्यामध्ये घनसंगी तालुका रामगाव माझं गाव आहे. मराठवाड्याचा विचार केला, तुमच्या भागाचा जर विचार केला, जालना, बीड, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ या सगळ्या भागात मराठवाड्यात इकडे मी सर्वे केला. तरुण तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेले दादा. दारू पितात. आई 9वी 10वी 11वीचे मुलं दारू पितात. माझी विनंती पालकांना, तरुणांना, मी तुमचा भाऊ या नात्याने सांगतो, दारू पिऊ नका गड्या. सज्जना हो, दारू फार वाईट असते. दारूने 3 प्रकारची हानी असते. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही दादा. म्हणून दारू पिऊन या शरीराचं मातेर करू नका. काही काही लोकांच्या शरीराच्या चालण्या झाल्या दारूमुळे. दारू पिण्याआधी छोट्या लेकरा बाळाचा विचार करा. लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. छोटे चिमुरडे लेकर तो घरी, त्यांचा विचार करा. मुलाचं शिक्षण करायचं, दिदीचं लग्न करायचं. व्यसनाधीन होऊ नका दादा. व्यसन करू नका. निर्व्यसनी जीवन जगा. 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा गड्या. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वारा, आई पावसाच्या धारा. आई पहिलं व्यासपीठ. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. लंगड्याचा पाय म्हणजे आई असते. वासराची गाय म्हणजे आई असते. दुधावरची साई म्हणजे आई असते. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण आई विना भिकारी है. सबसे बड़ी है माँ. इस दुनिया में सब कुछ मिल जाता है पगलो, सब कुछ मिल जाता है, लेकिन माँ और बाप नहीं मिलते. सगळं काही मिळेल राजा हो, पण मायबाप एकदा गेले ना पुन्हा मिळणार आहे. जिवंतपणे आईची सेवा करा, जिवंतपणे बापाची सेवा करा. साहेब बर का, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय आहे. तुमच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही, हृदयस्पर्शी वाक्य होतील दादा. ज्याला हात नाही त्याला विचारो हाताचं दुःख काय. ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाचं दुःख काय. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई नाही, ज्याच्या जीवनात बाप नाही, त्यांना विचारो आई बापाचं दुःख. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण मातीत गेलेली आई, मातीत गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही माझ्या राजांनो. पण जिवंतपणे आईची सेवा करा, जिवंतपणे बापाची सेवा करा. आई 60 वर्षाची म्हातारी थकली. आई म्हातारी काठी हातामध्ये थकली, दाराच्या वट्ट्यावर बसलेली असून द्या. 65 वर्षाचा बाप आहे माझा, थकलाय, म्हातारा झालाय, दाराच्या वट्ट्यावर बसलेला असून द्या. लय शोभा असते गड्या, लय शोभा असते. मायबाप दारात बसले, म्हातारे असून द्या, थकलेले असून द्या, दाराच्या वट्ट्यावर बसलेले असून द्या, लय शोभा असते. कुत्र्याला जशी भाकर फेकून टाकतात ना, तशी मायबापाला भाकर जरी फेकून जरी टाकली ना, तरी ते तुम्हाला आशीर्वाद देतील. हे लक्षात, आशीर्वाद देतील. टाळी वाजव जरा जोरदार वाजव. जिवंतपणे प्रेम करते आई, जिवंतपणे बाप प्रेम करतो. बाप यात न वल्लवे, मेल्यावर सुद्धा मायबाप प्रेम करत असतात. सज्जन हो, 60 वर्षाची आई असून द्या, 40 वर्षाची 35 वर्षाची मुलगी असू द्या, माहेराला भेटायला गेली ना बंटी दादा, कधी माहेरातली माय कधी पिशवी रिकामी देत नाही त्या मुलीची. कधी लोणचं टाकेल, कधी पापड्या टाकेल, कधी कुरड्या टाकेल. ए बाई, चांगला तांदूळ घेऊन जा तू. मुलीला का भेटत नाही का हो? पण मुलगी ज्या ज्या वेळेस खाईल ना, भात खाईल, त्या त्या वेळेस प्रत्येक घासाला
माझा चेहरा डोळ्याच्या समोर येईल, आईची आठवण येईल, पण आईची वेडी माया असते. ए बाई, ऊन पडलं ग, दिवाळीच्या सणाला आलीस ना, ऊन कमी झाल्यावर जा, शिराळ पडल्यावर जा, ऊन लय पडलंय, तुला ऊन लागेल, ही म्हणणारी आई असते. जोपर्यंत घरात आई असते तोपर्यंत काळजी करणार तुमचं कोणतरी असते, लक्षात ठेवा. एकदा मातीची आडगी आई गेली, मातीच्या आड बाप गेला ना, आधार जीवनातला निघून गेला. ती तिकडं दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करते, राब राब कष्ट करते उन्हामध्ये. तरी पण आई माहेरात आल्यानंतर आई म्हणणार, ए बाई, ए ताई, ऊन लागन तुला. आईला काळजी असते मुलीची, लक्षात ठेवा. माहेरातली माय मरून द्या. महिला मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी येईल, रडाल तुम्ही. माहेरातली माय मरून द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार. एखादी लेक माहेरात आली आईकड, बापाकड राहिली, सणाच्या दिवशी दिवाळी सारखा सण झाला, आणि ज्या वेळेस ती सासरी चालली ना, गच्च भरलेल्या 4 पिशव्या असून द्या, 3-4 पिशव्या हातात गच्च भरलेल्या असून द्या, समजात माहेरात मायबाप जिवंत आहे. आणि येताना जर एकच पिशवी आली ना, समजात माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. विचारा, ज्यांची आई ह्या जगात नाही, त्यांचा बाप ह्या जगात नाही, दिवाळीच्या सणाला त्या गेल्या नाहीत माहेराला, इकडेच होत्या. का? माहेरात माहेर राहिली नाही हो, माहेरात बाप राहिला नाही. भाऊ भाऊजाई आहे, त्या पण चांगली साडी घेईल, पण सुतकात फरक होईल, लक्षात ठेवा. आई ते असते दादा हो, बाप तो बाप असतो, पण जीवनामध्ये आई बापाची सेवा करा. आई फार आकाशाच्या उंचीची आहे, आणि बापही फार आकाशाच्या उंचीचा आहे. समुद्राच्या पाण्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, या पृथ्वीचा कागद केला, आणि लिहिण्याकरता सरस्वती माता जरी बसली तर त्या आईचं आणि त्या बापाचं वर्णन होऊ शकत नाही, एवढ्या आकाशाच्या उंचीचे मायबाप असतात. आईवर कविता ऐकल्या तुम्ही, सेमिनार झाले आईवर, आईवर गीता आले. बाप काय कमी नाही इथं बसलेला. नारळ पाहिलं ना, नारळ तुम्ही पराव दिसायला कडक दिसतं, पण फोडल्यानंतर आतून गोड अमृतासारखं पाणी देणारा तो माझा शेतकरी बाप असतो, लक्षात ठेवा. तुकोबारा म्हणतात, बाप करी जोडी लेकोराचे वडी, आपुली कुरवंडी वाळून या, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागुणी भार खाली. बाप काय असतं की मिनिटात सांगतो बाबा. संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं, बरं का दादा, असं पकडलं, कैद केलं. मुकरब खानाने औरंगजेबाच्या समोर असं उभा केलं. औरंगजेबाने असा हात लावला, येही संभाजी क्या तो, टचकन पाणी आलं संभाजीराजाच्या डोळ्यात. का? दुश्मनाने पकडलं म्हणून नाही आलं, औरंगजेबाने कैद केलं म्हणून नाही आलं. हात लावल्यावल्याला संभाजी महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं. का? आजच्या प्रसंगाला, आजच्या दिवसाला माझा बाप जर जिवंत असता, शिवछत्रपती जिवंत असते, तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून मला या संकटातून सोडवलं असतं. बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला. ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, एकदा मातीत गेलेला बाप पण मातीत गेलेला आई पुन्हा दिसणार नाही. बाप बोलतो, हे बाबा लवकर उठत जा, 9 वाजलेत गाड्यामध्ये, एवढे वेळ झोपत असते का? बाप का बोलतो माहितीये का? तुमच्या हृदयाला लागेल, डोळ्यात खाणेल. बाप का मुलाला बोलतो माहितीये का? पोरांनो ऐका, बाप आहे ना लय मोठी शान असते बघा. बाप आयडॉल असतो जीवनातला, बाप आदर्श असतो जीवनातला. बाप मुलाला बोलतो रोज, ए लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा, नोकरी कामदार शेतात जा, काहीतरी बघत जा, लवकर उठ. दुसऱ्याचे पोरं पहा, लवकर उठून कामा धंद्याला गेलेत, शाळेमध्ये गेलेत, एवढ्या वेळ झोपत नसतेत. बाप का बोलतो माहितीये का मुलाला? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित जर मला मरण आलं, मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने, माझ्या मुलीने या गावच्या लोकांसमोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो, लक्षात ठेवा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना, बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू दिली, हे लक्षात ठेवा. बाप तो बाप असतो. बाप मुलाला जीव लावतो, पण विशेष जीव मुलीला बाप लावतो. का माहितीये का? बापाला माहितीये मुलगा आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे घरामध्ये, पण मुलगी एक दिवस नांदाला जाणार आहे, लोकांच्या घरी जाणार आहे.
म्हणून बाप विशेष जीव मुलीला लावतो. मुलाला 500चा ड्रेस घेतला, मुलीला 5000चा घेईल. डोळ्यात पाणी येईल दादा तुमच्या, रडाल. मुलीला किती बाप जीव लावतो माहितीये का? तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो, हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पडला. मुलीला लहानपणापासून सांभाळतो, संगोपन करतो. का? मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे. ज्या वेळेस तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरी निघून गेली ना, तुम्ही वनासी पानासी व्हाल हो. का? मुलगी असल्यावर तुमचे पाय दाबील, पप्पा दमलात पाय दाबील, पाणी देईल, जेवायला देईल, पटकन पाणी घेऊन येईल, चहा देईल, चहा करेल. पण मुलगी दुसऱ्याच्या घरी निघून गेली ना, डोळ्यात पाणी येईल, तिच्या आठवणी तुम्हाला वेळोवेळी रडल्याशिवाय राहणार. मुलगी फार आधार असते. एका मुलीने प्रश्न विचारला, पप्पा मी रोज 8ला जाते आणि 8:30 वाजता येते, आज मला 9 वाजले घरी यायला, तुम्ही मला एवढं बोललात. तो पाहना तुमचा मुलगा, त्याला काही बोलत नाही तुम्ही तुमच्या मुलाला. का? माझा भाऊ तो तुमचा वंशाचा कुलदीपक आहे ना, त्याला काही बोलत नाही तुम्ही. मुलाला का बोलत नाही? मी मुलगी झाली म्हणून काही चुकी केली का बापा? मुलगी कोणत्या क्षेत्रात कमी आहे बापा? मुलगी राष्ट्रपती झाल्यात, मुलगी कलेक्टर झाल्यात, मुली सगळ्या क्षेत्रामध्ये, मुली कीर्तन करतात, मुली सगळ्या क्षेत्रामध्ये. मुली कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहेत पप्पा? मला एवढं बोलतात तुम्ही, आज मला लेट झालं थोडं येण्याकरता एवढं बोलतात. बाप म्हणतो, अगं ताई काल मी कामावून आलो आणि कामावून आल्यानंतर हातपाय धुण्याकरता बाहेर नळ होता, नळावरती हातपाय धुत होतो आणि कठड्यावरती माझी अंगुठी राहिली, विसरून राहिली अंगुठी. अंगुठी म्हणजे हाताची शोभा असते. अंगुठी एक रत्न असते दादा, हाताची शोभा असते. सोनं हे एक शोभा असतं माणसाचं. हे बघ ताई, मी कामावून आल्यानंतर दारामध्ये कठड्यावरती माझी अंगुठी राहिली, रात्रीच्या 2 वाजता मी उठलो आणि अंगुठी आणण्याकरता गेलो. अंगुठी आणली, हॉलमध्ये आलो, तेवढ्यात तुझ्या आईला लाईट लावला, नाही म्हणली एवढ्या रात्री कुठे गेलता? कुठले? काय नाही ग, अंगुठी विसरली होती, काल ड्युटीहून आलो होतो, अंगुठी बाहेर राहिली हातपाय धुताने, अंगुठी राहिली म्हणून मी बाहेर गेलो होतो. तेवढ्यात ती माय माऊली म्हणली, अहो काल शिके काय फोडण्याकरता वरोटा घेतला होता, वरोटा दारामध्ये पडलाय, एका मिनिटात मी घेऊन येते. तो म्हणला, पडू दे ना तुझ्या वरुट्याला, कोण नेतय कोण खातय त्या वरुट्याला? अजून बऱ्याच वरुट्याला कळालं नसेल. वरुटा हा जड कामाला काम येतो, खेडे टोकाला. वरुटा कठीण कामाला काम येतो. मुलगा तसा असतो, रात्री 2ला गेला, रात्री 3ला गेला, 4ला गेला, तर त्याच्या जीवनाला भीती राहणार. अगं ताई, तुझं जीवन म्हणजे अंगठी सारखं तुझं जीवन शोभा आहे. अंगठी जसं रत्न आहे तसं कन्या एक रत्न असतं, हे लक्षात ठेवा. मुलगी एक रत्न असतं, कन्या एक रत्न असतं. म्हणून माझी विनंती, आई वडिलांच्या जीवनामध्ये सेवा करा. इथं बारकाल्याची मुलं ताई बसल्या, दिदी बसल्या, सगळ्यांना विनंती, शाळेमध्ये जाता आला तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजला जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. जॉब करता आला, नोकरी करता आली करा, नाही तर करू नका. पण ईश्वरासमान बापाची मान गावात खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. आईच्या डोळ्यामध्ये पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. असं स्वच्छ जीवन जगा आणि गोमातेच्या जीवनामध्ये सेवा करा. गव्वा से क्या नाता है, तर गव्वा हमारी माता है. अरे संबंध महाराष्ट्रामध्ये 45-50 हजार कत्तलखाने आहे. दररोजची एक गाय कापल्या जात असेल, दररोजच्या किती गाय कापल्या जात असेल हो? अशा मोठ्या मोठ्या मशनी असतात, गायला धरतात, मशनीमध्ये टाकतात, वरून पाटा येतो, ठाड दिसिना 2 भाग त्या गायीचे होतात. आपण शेतकरी माणसं आयुष्यभर दूध खाल्लं, दही खाल्ली, तूप खाल्लं, आणि 2 पैशा करता एखाद्या कसायाला, एखाद्या गाय कापणाऱ्याला आपण गाय विकतो. म्हातारपणी विनंती, माझे 2 पैशा करता गायीला विकू नका. एखादी गोशाळा असेल तर गोशाळेमध्ये गायीला टाका, ती गाय एवढा आशीर्वाद देईल. बघा, गायीचा शाप भयंकर वाईट असतो, गोमातेचा शाप भयंकर वाईट असतो, पण गायीचा आशीर्वाद आकाशाच्या उंचीचा असतो.